रात्री 12:30च्या जवळपास सिलेंडरनं पेट धरलं होतं आणि ते कसं काय धरलं ते आम्हाला कोणालाच माहीत नाही, कारण आम्ही सगळे झोपलेले होतो. आई उठली, आईनं बघितलं, आईनं मला जोरात आवाज दिला. आईनं एवढ्या जोरात आवाज दिला की आजूबाजूचे पूर्ण कॉलनीतले लोकंसुद्धा गोळा झाले. कॉलनीच्या लोकांनी मिळून, मी स्वतः, आम्ही सगळ्यांनी मिळून खूप प्रयत्न केलं आग विझवायचा. आग काही विझली नाही ती. बाकी मग कॉलनीतल्याच लोकांना संपर्क साधला अग्निशमन दलाला. मला काही सुचत नव्हतं, परेशान झालो होतो. त्यांनी संपर्क साधण्यामुळे अग्निशमन दल पण वेळेवर आलं अर्ध्या तासात आणि त्यांनी ती आग विझवली. रात्री राठोड यांच्या घरात अचानक गॅस टाकीने पेट घेतला आणि पेट घेतल्यावर आम्ही त्वरित अग्निशामक दलाला फोन लावला, पोलीस स्टेशनला फोन लावला. कधी जालना पोलीस स्टेशन त्वरित पोहोचलं, पण अग्निशामक दलाला इथं आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ गेला आणि आम्ही परत त्यांना फोन लावत होतो, कारण जर का गॅसचा स्फोट झाला असता तर बरीच जीवितहानी झाली असती. पण तशी घटना घडली नाही. तर आमची अशी मागणी आहे की जसं नवीन जालन्याला अग्निशमक दल आहे ते तिथून येण्यासाठी जुन्या जालन्यात अर्धा ते पाऊण तास वेळ जातो. तर आमची अशी मागणी आहे की जुन्या जालन्यात पण एक अग्निशमक दलाची इथे गाडी, स्वतंत्र गाडी देण्यात यावी, की त्या अनुषंगाने इथून म्हणजे कुठेही घटना घडली जुन्या जालन्यात तर तिथं 5 मिनिटात पोहोचता येईल, अशी आमची मागणी राहील. Terima kasih.